मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज खूप दिवसांनी आपला व्लॉग येत आहे। तर आम्ही निघालो आहोत गणपतीपुळेच्या दर्शनाला आणि आणखीनसुद्धा काही स्थळं आम्ही बघणार आहोत। तर आजच्या व्लॉगमध्ये पुढे माझ्याबरोबर बरेचसे आईच्या शाळेतील काही टीचर्स आहेत, काही स्टाफ आहे आणि त्यांचे काही फॅमिली मेंबर्स आहोत। असं आमची बस निघणार आहे मुंब्र्यावरून। तर आता आम्ही निघालो आहोत डोंबिवलीवरून मुंब्र्याला आणि पुढे आमचा प्रवास कसा होणार आहे डोंबिवली टू गणपतीपुळे, तर ती सर्व ठिकाणं आणि आमची मौज मजा बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघतच राहा। तर या ठिकाणी आमची बस चालू झालेली आहे, पण बरेचसे मेंबर्स आलेले नाही, त्याच्यामुळे बस थांबत चाललेली आहे। वाजलेले आहे रात्रीचे 9:30। घरातून निघालेलो तेव्हा वाजलेले 8 वाजलेले, 8 सव्वा 8 निघालो। 9 पावणे 9 आम्ही बस पकडली, पण बरेचसे मेंबर्स आहेत, जवळजवळ 29-30 मेंबर्स आहेत, त्यामुळे यायला उशीर होतो आहे त्यांना आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत आहेत, त्याच्यामुळे वेळ लागतो। मेन रस्त्याला तो लागलेलो नाही आहे। आनंदमयी यात्रा के सभी यात्रीगण, सभी साथियों, तो पहले हम लोग हमारी यात्रा के नेता हमारे महामंडलेश्वर अमरनाथ जी के लिए और उनके तमाम मित्रों के लिए जोरदार तालियां बजाएंगे। अमरनाथ सर हाय कीजिए। लाइट पीछे के चालू करा दे मास्टर। पहले मुड़ के देखा तो बहुत सारी यात्रा अभी तक करा चुके हैं, शायद 99 हो गई है। और यानी वो बहुत सारी यात्राओं के साथ जाते थे, फिर बाद में धीरे धीरे उनसे लोग जुड़ते गए और बहुत सारे लोगों को उन्होंने बहुत सारी यात्रा कराई। हम लोग भी उसमें बहुत कृतार्थ हुए। तो हमारे अमरनाथ सर जी के लिए, अच्छा, अमरनाथ सर जी का साथ देने के लिए हमारी मीनल मैडम भी आगे आ गई, तो उनको भी आनंद आने लगा सब लोगों को इकट्ठा करने में। अवंतिका मैडम उनका साथ उन्होंने दिया। तो अब इस यात्रा का श्री गणेश में सोच रहा हूँ पहले हमारे अमरनाथ सर जो हमारे नेता हैं वो आगे आ जाएं। सर आइए, शब्द सुनना चाहेंगे, उसके बाद अपनी यात्रा का आनंद लेंगे। मैं आप लोगों को यह कहना चाह रहा हूँ कि आप सभी लोग पधारे हैं इस यात्रा में बहार बन के। आप सभी लोग पधारे हैं इस यात्रा में बहार बन के। माता रानी का आशीर्वाद आपको मुबारक हो, गले का हार बन के। और आप सभी लोग जो है, जो लोग पुराने हैं वो तो जानते ही हैं, कुछ लोग नए आए हैं, वो लोग भी जुड़ गए और उनका बहुत तहे दिल से मैं स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन है। तो समझ लीजिए कि आप 10 से 15 साल के बच्चे हो गए। आप उससे ऊपर को अपने ऊपर की उम्र का अपने को सोचिए ही मत। ये समझ लीजिए कि आप 10 से 15 साल के बच्चे हैं और जितने टाइम तक आप इस बस से यात्रा कर रहे हैं, इसी उम्र में पहुंच करके आनंद उठाइए। दिल दिया ये दिलदार की हद थी, जान दी ये मेरे प्यार की हद थी, और मर गए हम खुली रही आंखें, ये एसपी सर आपके इंतजार की हद थी। तो अपने गुरु जिन्होंने मुझको बनाया है, एक अच्छा इंसान बनने की प्रेरणा हमेशा देते रहते हैं, एसपी सर को मैं आमंत्रित करना चाहूंगा। आनंदमयी धर्म दर्शन यात्रा। अब मैं सबसे पहले आभार करता हूँ, सबका अभिनंदन करता हूँ तथा हमारे अमरनाथ सर जिनको महामंडलेश्वर की उपाधि से विभूषित किया गया है। आजकल महामंडलेश्वर बनने के लिए भी धार्मिक क्षेत्रों में बड़ी लड़ाई होती है राजनीतिज्ञों की तरफ, लेकिन इनको एक महान विद्वान शिक्षक चंद्रभूषण राय मुख्य अध्यापक है, उन्होंने बनाया और सब लोगों ने धन मत से उसको पास किया। इसके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। मेरी छोटी सी प्यारी सी बिटिया श्रावणी भी है, तो वो कुछ सुनाना चाहती है, तो सब लोग ध्यान से हमारी श्रावणी की बात सुनेंगे। गोरी गोरी पान की छान, गोरी गोरी पान की छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण। जो यानी लीडरशिप जिनके हाथ में है महिलाओं में,
अभी हमारे पुरुष में तो मैंने बताया हमारे लीडर अमरनाथ सर हैं, महिलाओं में हमारी नेत्री जो है मीनल मैडम है, उनसे मैं चाहूंगा उनके 2 शब्द, उसके बाद फिर कैसे आपको कैसा आनंद आया, कैसे आप लोगों ने इतना लोगों को जुटाया और क्या क्या आपके विचार है, क्या क्या आपकी भावना है। जोरदार तालियां श्रीमती मीनल पाटिल मैडम के लिए। नमस्कार। अभी हाशिम सर ने सबके बारे में बताया, लेकिन उनके बारे में बताने के लिए मैं खड़ी हूँ। पहला तो सब अरेंजमेंट करने में उनकी सहायता है। रोज स्कूल छूटने के बाद रुकते थे, कौन आया कौन नहीं, कितने कम है गाड़ी में, ये सब उनका ही है, सहकार्य है। और दूसरी बात, ये वो पहले आने वाले नहीं थे, क्योंकि हमेशा हर महीने में हमारी पिकनिक रहती है, तो उनको घर से ही बोला गया कि महीने में 2 बार की हमारी पिकनिक रहती है, तो इसके लिए उनको घर से ही बोला गया कि अभी छोड़ेगी नहीं। तो भी वो अभी आज कैसे भी करके आ गए। तो बोले थे मुझे कि मैडम ये पिकनिक में मैं नहीं आऊँगा। मैं बोली सर आप नहीं रहेंगे तो हमारी पिकनिक में मजा नहीं रहेगी, क्योंकि सचमुच आप लोगों ने सबने देखा होगा, जैसे ही गाड़ी में बैठे हैं उनका शुरू हुआ है और आखिरी तक आप लोगों को दिखाई देगा कि उनकी एक एक कलाएं। हम दोनों ने ही सब, ये 2 मेंबर और उनके साथ हम लोग, लिखने का काम अवंतिका मैडम। चलो बोलो कितने मेंबर्स है, निकालो ये फुल स्केप, क्योंकि क्लर्क है उनके पास सब फुल स्केप, कॉपी, रजिस्टर सब हाथ में। चलो निकालो कितने मेंबर्स हो गए, उनका फोन नंबर लिखो, उनका एड्रेस लिखे है। और अभी बेटी के कारण हम लोग सब अभी यूट्यूब में दिखने वाले हैं। ब्लॉग करती है वो, वैसे ही रील्स बनाती है, तो सब लेडीज और जेंट्स अलग अलग वो रील्स बनाएगी, मजा आएगा। और ऐसे हम आज से लेकर 3 दिन सब लोग एंजॉय करने वाले हैं। मला जास्त बोलतात पण जास्त ऐकायला मजा येते। हाशिम है, मीनल मैडम है, मैं इन लोगों को इतना धन्यवाद देता हूँ कि अगर इतने लोग जुड़े हैं, आज इस पे 30 लोग हैं या 29 लोग हैं, तो ये इन लोगों का योगदान है। उसमें हम लोग जुड़ने के साथ उनको सहयोग दे रहे हैं। सहयोग का मतलब ये नहीं है, सहयोग का मतलब है हम भी उसमें उस यात्रा में समय देकर अपने उस धर्म यात्रा को सफल बना रहे हैं। अशा पद्धतीने सुंदर असे मोदक आमचे खाऊन झालेले आहेत आणि हे लोक 12 वाजता जेवतात, कारण की यांची एकादशी होती। शाहू कसे पण चांगले आहेत। हां, तर या ठिकाणी आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला तर जाणार आहोत। त्याच्या आधी आम्ही जाणार आहोत ते म्हणजे रत्नागिरी दुर्ग म्हणून आहे किल्ला, तिथे भेट देणार आहोत आधी। तर आता आम्ही निघालेलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावर। विघ्नेशला तर खूप मजा येते की किल्ला कसा असणार आहे। किल्ला म्हटलं तर त्याच्यात गंमत असते, तर या किल्ल्यावर काय काय गंमत असणार आहे। आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम चाललेलो आहोत, तर बघूया आता तिकडे काय मजा येते। त्याचे सगळे व्हिडिओज फोटोज आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू। तू काय करतो मम्मी? तू 1 मिनिट त्या बघाय वाव बोलणे त्याला। आहे रत्ना किल्ला रत्नागिरी मध्ये जाएंगे और यहाँ पर हम लोगों को अभी 11 बजे, पौने 11 बज रहे हैं, तो 12:15 बजे तक अपनी बस में अपने को सबको आना है। 12:15 बजे तक का समय है। आप आराम से फोटो खींचिए, देखिए नजारा, देखिए सब। चलो आता चाललेलो आहोत आपण रत्नदुर्ग किल्ला। रत्नदुर्ग किल्ला
रत्नदुर्ग किल्ल्यावर इथे आलेलो आहोत. वरपर्यंत आमची बस आलेली आहे. फक्त काही 20-25 पायऱ्याच इथे चढायच्या आहेत, जास्त उंच नाही आहे. आणि आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत आणि समोरच इथे आहे सुंदरसं समुद्र. खूपच छान आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि हा आपला भगवा झेंडा. चलो किल्ल्याच्या आत शिरल्यानंतर इथे सुंदरसं असं शेड आहे. ठिकाणी रत्नदुर्ग किल्ला आमचा फिरून झालेला आहे. भरपूरसे असे मस्त निसर्गरम्य ठिकाणं आहेत. भरपूर फोटो वगैरे आम्ही इथे काढलेले आहेत. आता अजून इथे हिरवीगार झाडं तुम्हाला दाखवते. चप्पल नाही घातली मी. एक मिनिट थांबा. बापरे इथे कावळे खूप आहेत. या ठिकाणून मंदिराचं सुंदर असं दर्शन घडतंय. सुंदर असा व्ह्यू इथून दिसतोय. इथून छोटासा उंचावरून असा हा रस्ता आहे. समुद्रच असणार हा. खालून सुद्धा अशी सुंदरशी पायवाट आहे. लोकांना कळलं पाहिजे आले तर. समुद्र बघ काय हा आली आली. हे काय बंदर आहे ते. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत रेडे बुरुजला. फैमिली का आनंद अलग, ग्रुप का आनंद अलग. तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत थिबा पॅलेसमध्ये. म्युझियम आहे, एक संग्रहालय आहे. असा हा थिबा पॅलेस. आतील व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे व्हिडिओ काढलेला नाही यातला. पण दगडाच्या मूर्त्या आहे. सरस्वती देवी, गणेश मूर्ती, शंकराची पिंड असे बरेचशा मूर्त्या इथे आहेत. असा हा पॅलेस, थिबा पॅलेस. तर या ठिकाणी आम्ही फिरून आलेलो आहोत रत्नदुर्ग किल्ला आणि दुसरं म्हणजे थिबा पॅलेस. आता आम्ही घरी इथे आलेलो आहोत. या ठिकाणी आहे दत्तमंगल कार्यालय आहे, तिथे आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत. तर दुपारचं जेवण आमचं झालेलं आहे. 2 तास आम्ही आराम केला. आता वाजलेले आहेत घड्याळ 4 आणि 4 वाजता निघालेलो आहोत. गणपतीपुळे आणि आणखी काही स्थळं आम्ही पाहणार आहोत.
तर या ठिकाणी आता आम्ही पहिले चाललो आहोत सर्वप्रथम आरे बीचला. सुंदर असा समुद्र किनारा आहे. आपण रन करू. बघू. वाव, किती सुंदर असं जंगल आहे. या जंगलात आम्ही माकडं सुद्धा पाहिली आहेत. खूप वानर आहेत तिथे आणि सुंदरसा समुद्र किनारा. ठिकाणी आता आपण आरे बीच वरून निघालेलो आहोत आणि गणपतीपुळेकडे प्रस्थान करणार आहोत. बरोबर ना? प्रस्थान. ओके. तर तिकडे गेल्यानंतर गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये जर दर्शन दाखवणं शक्य असेल तर तिकडे मी तुम्हाला दाखवेलच. तर आता गणपतीपुळेकडे आमची स्वारी निघालेली आहे सर्वांची आणि छानसे रील्स इथे काढलेत. खूप सारे फोटो इथे आम्ही काढलेले आहेत. असा सुंदरसा देखावा तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि समुद्राच्या लाटांचा सुद्धा सुंदरसा आवाज इथे येतोय. मंदिर इकडे आहे ना, गणपतीपुळे मंदिर तिकडे. मंदिर कोणतं आहे? तर या ठिकाणी आता समुद्र किनाऱ्यापासून आम्ही आता उलट क्रॉस करतो आहोत. तर समोरच इथे आपलं मंदिर आहे, ते म्हणजे गणपतीपुळ्याचं. तर आता या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जाणार आहोत. सर्वात प्रथम मला आठवण आली ती म्हणजे नवरा माझा नवसाचा 1 हा जो पहिला मूवी होता. मी खूप वेळा पाहिला होता, मला खूप आवडलेला तो मूवी आणि हे इकडचं सर्व ठिकाणं बघून मला त्याची आठवण येते. आणि आता लगेचच नवरा माझा नवसाचा 2 हा मूवी येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. तो सुद्धा मी नक्की पाहणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की पहा. तर आता चला मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. मुलं आधीच आईबरोबर पुढे गेलेली आहेत. सर्व जो स्टाफ होता आईच्या स्कूलचा, त्यांचे जे फॅमिली मेंबर्स ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आम्ही जरा फोटो काढण्यामुळे आम्हाला उशीर झालेला आहे. आता आधी सर्वप्रथम मंदिरात जातो आणि दर्शन घेतो. तर या ठिकाणी दर्शन यांचं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत दर्शनासाठी. तर अशा ठिकाणी गणपती बाप्पाचं आपलं दर्शन झालेलं आहे. आत व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई होती, त्याच्यामुळे मी आत फोटो नाही काढला आहे. पण समोरच तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि समोरच त्याचा हा कळसही आहे. सुंदर पद्धतीने दर्शन झालेलं, अजिबात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला आहे तो मोठा असा समुद्र. त्याचं सुंदर या ठिकाणी आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आहे. तर हा मंदिराचा कळस आहे आणि इथे समोरच तुम्ही पाहू शकता आतमध्ये गाभारा आहे गणपतीचा. समोरच हा गणपतीचा चांदीचा मुकुट असलेला गणपतीची मूर्ती आहे आणि खाली गाभाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती देखील आहे. आणि या मंदिराच्या मागच्या बाजूला हे डोंगर आहे, पण डोंगर पूर्ण हिरवगार आहे. वेगवेगळ्या झाडांनी परिपूर्ण असे हे डोंगर आणि वरती दिसते तो म्हणजे आपल्याला भगवा झेंडा. असं सुंदर असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते. मंदिर आहे, त्यामागे हिरवळगार डोंगर आणि मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला आहे तो म्हणजे समुद्र.